नमस्कार मित्रांनो, शालार्थ पगार बिल माही मे 2026ची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, शालार्थ पगार बिल माही मे 2026 आपण ऑलरेडी तयार केलेलं होतं आणि ते फॉरवर्डसुद्धा केलेलं होतं. परंतु मित्रांनो, शासनाच्या शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाची अपडेट आलेली होती. त्यामध्ये आपल्याला महागाई भत्ता जो होता उर्वरित 3 महिन्याचा, तो महागाई भत्ता त्याची थकबाकी जी होती मित्रांनो, ती थकबाकी माही मे 2026च्या पे बिलामध्ये आपल्याला ती ॲड करायची आहे. त्यासाठी मित्रांनो, वरिष्ठ स्तरावरून म्हणजे DDO 2 वरून आपले जे शालार्थ पगार बिल माही 2026चे आहे, हे रिजेक्ट झालेलं आहे आणि आता आपल्याला नव्याने बिल बनवावं लागणार आहे. तर मित्रांनो, नव्याने मे 2026चं बिल जे बनवायचं आहे ते कशा पद्धतीने बनवायचं, आपली जे थकबाकी असणार आहे 3% ते कशी टाकायची, NPS धारक जर कर्मचारी असेल त्यांची 10% कशी कपात करायची, याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित आता आपण बघणार आहोत. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. शालार्थ पगार बिल माही मे 2026 रिजेक्ट झालेलं आहे. आता आपल्याला नवीन बिल बनवायचं आहे. संपूर्ण बिल अगदी सहजपणे मोबाईलच्या सहाय्याने कसं बनवायचं, याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, शालार्थ पगार बिल माहे मे 2026चं आपल्याला जे रिजेक्ट झालेलं आहे ते आता परत बनवायचं आहे. तर ते संपूर्ण बिल कसं बनवायचं, कशा पद्धतीने आपल्याला थकबाकी ॲड करायची आहे. सुरुवातीला ते बिल जे आहे मित्रांनो, जे रिजेक्ट झालेलं आहे ते आपल्याला डिलीट करावं लागणार आहे. तर संपूर्ण प्रोसेस बघा, मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे. स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघा, आपण जाणार आहोत आता वर्क लिस्टमध्ये. वर्क लिस्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपण जाणार पेरोलमध्ये. पेरोलमध्ये गेल्यानंतर सगळ्यात अगोदर मित्रांनो आपलं जे बिल रिजेक्ट झालं आहे ते आपल्याला डिलीट करावं लागणार आहे. तर त्यासाठी आपण जाणार पेरोल जनरेशन व्ह्यूमध्ये. इथे गेल्यानंतर ही जी दुसरी टॅब असणार आहे, जिथून आपण बिल आपलं फॉरवर्ड करतो, त्या टॅबमध्ये आपण जाणार व्ह्यू अप्रूव्ह डिलीट बिलमध्ये. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपलं जे बिल असणार आहे, जे डिलीट झालेलं आहे, त्याला आपल्याला डिलीट करावं लागणार आहे. तर बघा, आता ते बिल इथे ओपन होणार आहे. आपलं जे बिल असणार आहे मे महिन्याचं, जे आपण अगोदर फॉरवर्ड केलेलं होतं ते बिल इथे बघा स्टेटसमध्ये आपल्याला दिसत असेल. इथे हे बिल जे आहे ते रिजेक्ट झालेलं आहे. आता ह्या बिलला मित्रांनो आपल्याला अगोदर डिलीट करावं लागणार आहे आणि त्यानंतर आपण नवीन बिल बनवणार आहोत. तर बघा, त्यासाठी आपण इकडे हा जो चेकबॉक्स आहे यावर आपण टिक करून घेणार. यावर टिक केल्यानंतर इथे मित्रांनो खाली ज्या टॅब आहे त्यामध्ये दुसरी जी टॅब आहे डिलीट बिलची, यावर आपण क्लिक करणार. यावर क्लिक केल्यानंतर का आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. इथे एक कन्फर्मेशन येणार आहे, याला सिम्पली आपल्याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर हे जे बिल आहे आता हे इथून डिलीट होणार आहे. तर मित्रांनो बघा, डिलीटेड सक्सेसफुली म्हणून आलेलं आहे. हे जे बिल आहे आता हे डिलीट झालेलं आहे. आता मित्रांनो आपल्याला नव्याने बिल बनवायचं आहे. नव्याने बिल बनवण्यापूर्वी आपल्याला मित्रांनो तिथे जो महागाई भत्ता आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. महागाई भत्ता कसा काढायचा याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण बघितलेला आहे. त्यामुळे महागाई भत्ता आहे तो आपण ॲड करून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला टॅब लावायला लागणार आहे. तर वर्क लिस्टमध्ये गेल्यानंतर पेरोलमध्ये गेल्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला एम्प्लॉय इलिजिबिलिटी फॉर अलाउन्सेस अँड डिडक्शन ही जी टॅब आहे यावर आपण जाणार आहे. यावर गेल्यानंतर मित्रांनो बघा, आपल्याला अगोदर टॅब लावायला लागणार आहे. तर प्रत्येक शिक्षकाच्या बघा, एकेका शिक्षकाच्या आपण या ज्या टॅब असणार आहे त्या लावून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, NPS धारक जर कर्मचारी असेल तर त्यांचं या थकबाकीमधील 10% आपल्याला कापायचे आहे. तर ते सुद्धा डिडक्शनमधील टॅब आपल्याला लावायची आहे, फक्त NPS धारक जे कर्मचारी असेल त्यांची. तर बघा, आता जसं हे माझं आहे मित्रांनो, मी इथे माझ्या टॅब लावून घेतो. तर इथे आपल्याला DA एरियस हे जे टॅब आहे हे आपल्याला सुरू करावी लागणार आहे. तर ही टॅब मी सुरू करून घेतो आणि माझं NPS असल्यामुळे तिथे 10% कपात करायची आहे या थकबाकीच्या रकमेतील. तर इथे मित्रांनो NPS एम्प्लॉय कॉन्ट्रीब्युशन एरियस हे जे टॅब आहे हे सुद्धा आपल्याला सुरू करावी लागणार आहे. तर हे सुद्धा मी सुरू करून घेतो. आता मित्रांनो टॅब लावायचं काम आपलं झालेलं आहे. याच पद्धतीने सर्व शिक्षकांच्या टॅब ज्या आहे त्या लावाव्या लागणार आहे. NPS धारक कर्मचारी असेल तर डिडक्शनमध्ये सुद्धा आपल्याला एक टॅब तिथे सुरू करायची आहे. तर बघा, याला मी सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर एक कन्फर्मेशन आलेलं आहे, याला ओके करणार आपण. आणि आता या टॅब इथे लावून झालेले आहे अशा पद्धतीने. तर बाकीचे जे शिक्षक आहेत त्यांच्यासुद्धा मी लावून घेतो. आपल्या टॅब लावून झालेलं आहे. आता आपल्याला जी एरियसची रक्कम असणार आहे ते ॲड करायची आहे. त्यासाठी आपण जाणार वर्क लिस्टमध्ये गेल्यानंतर परत जाणार आपण पेरोलमध्ये गेल्यानंतर इथे एम्प्लॉय इन्फॉर्मेशन ही जी टॅब असणार आहे यामध्ये आपल्याला जावं लागणार आहे. यावर क्लिक केल्यानंतर काही टॅब आपल्यासमोर ओपन होणार आहे अशा पद्धतीने. इथे आपल्याला ही जी पहिली टॅब असणार आहे यामध्ये जायचं आहे. यावर मी क्लिक करून घेतो.
या पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे. आता इथून आपल्याला जी एरियाची रक्कम आहे ते ॲड करायची आहे. तर त्यासाठी आपण इथे टाईप ऑफ कॉम्पोनंट आहे यावर आपण क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला अलाउन्सेसमध्ये इथे क्लिक करावं लागणार आहे. अलाउन्सेसला यावर क्लिक केल्यानंतर बाजूला पे सिलेक्ट ॲटम म्हणून जे आहे मित्रांनो, सिलेक्ट पे ॲटम यावर आपण क्लिक इथून मित्रांनो आपल्याला हे जे DA एरियाज जे असणार आहे, ही जी टॅब आहे ही आपल्याला टिक करायची आहे. यावर मी टिक करून घेतो. इथे बघा अशा पद्धतीचं एक कन्फर्मेशन आहे, याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर बघा बिल ग्रुप जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे आपल्या शाळेचा. त्यानंतर आता नवीन इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे अशा पद्धतीने. तर मित्रांनो इथे आपल्याला जी आपली एरियाची रक्कम असणार आहे ती आपल्याला इथे ॲड करावी लागणार आहे. तर प्रत्येक शिक्षकांची इथे नावं दिसणार आहे मित्रांनो. त्यांच्यासमोर आपल्याला जे आपल्या वरिष्ठ स्तरावरून जी एरियाची रक्कम देण्यात आलेली आहे काढून, किंवा आपण जर काढलेली असेल तर ती इथे टाकायची आहे. तर शिक्षण विभागाच्या आदेशानुसार उर्वरित जे 3 महिन्याची आपली थकबाकी होती 3% महागाई भत्त्याची, ती आपल्याला इथे ॲड करायची आहे. तर बघा मी आता हे जे शिक्षक आहे आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांची इथे थकबाकीची रक्कम इथे ॲड करून घेतो. तर आपल्याला इथे मॅन्युअली ते ॲड करायची आहे. बघा आपण ही जी महागाई भत्त्याची 3%ची रक्कम आहे एरियसची म्हणजे थकबाकीची, ही अशा पद्धतीने आपण इथे ॲड करून घेतलेली आहे आपल्या शाळेतील जे शिक्षक आहे त्यांची सर्वांची. आणि इथे सेव्हचं एक बटन असणार आहे मित्रांनो खाली, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे एक कन्फर्मेशन येणार आहे, याला सिम्पली आपण ओके करणार आणि ओके केल्यानंतर ही जी रक्कम आहे तिथे अपडेट होणार आहे. अर्थ कडून आपल्याला एक मेसेज येणार आहे आणि हे सर्व अपडेट झालेलं आहे अशा पद्धतीचा तो मेसेज असणार आहे. याला ओके करायचं आहे आणि आपलं हे रक्कम जे ॲड करायचं होतं मित्रांनो थकबाकीची, ते काम आपलं आता झालेलं आहे. तर आता मित्रांनो जर आपल्या शाळेमध्ये NPS धारक काही शिक्षक असतील तर त्यांचे आपल्याला या थकबाकीच्या रकमेतील 10% आपल्याला कपात करायची आहे. तर ते कसे करायचे ते सुद्धा आपण बघणार आहोत. आणि धारक कर्मचाऱ्यांची जे 10% कपात करायची आहे थकबाकीतील, त्यासाठी आपण जाणार इथे वर्क लिस्टमध्ये. इथे गेल्यानंतर आपल्याला एक टॅब असणार आहे इथे NPS म्हणून, या टॅबमध्ये आपल्याला जायचं आहे. यावर गेल्यानंतर बाजूला बघा काही टॅब येणार आहे. त्यामध्ये पहिली जी टॅब असणार आहे NPS कंट्रीब्युशन एरियस एंट्री म्हणून, यावर आपण क्लिक करणार. केल्यानंतर मित्रांनो बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे. तर इथे आपल्याला जे आपल्याला थकबाकी मिळत आहे त्यामधील 10% रक्कम मित्रांनो इथून आपल्याला कपात करायची आहे. तर बघा इथे अशा पद्धतीचा हा जो इंटरफेस आहे, इथे वर आपल्याला जे कर्मचारी असणार आहे आपल्या शाळेतील DCPS धारक त्यांचे नावं दिसणार आहे. तर बघा इथे माझं नाव आहे, आपल्या शाळेतील एक शिक्षक आहे त्यांचंसुद्धा नाव आहे. तर मी आता इथे एकेकाची एंट्री करून घेणार. तर माझ्या नावावर मी क्लिक करतो. केल्यानंतर बघा एक नवीन इंटरफेस आपल्यासोबत येणार आहे अशा पद्धतीने. तर इथे हा जो नवीन इंटरफेस आलेला आहे, तर या अगोदर मित्रांनो ज्या काही एंट्र्या झालेल्या आहे त्या एंट्र्या आपल्याला इथे दिसणार आहे अशा पद्धतीने. तर आता आपण काय करणार, इथे मित्रांनो बघा आपणाला मित्रांनो एक ॲड रोचं ऑप्शन असणार आहे ॲडचं, यावर आपण क्लिक करणार. यावर क्लिक केल्यानंतर खाली मित्रांनो एक नवीन रो ॲड होणार आहे रिकामा. तर इथे आपल्याला ती माहिती भरून घ्यावी लागणार आहे. तर बघा आता आपण ती माहिती भरणार. इथे आपल्याला वर्ष सिलेक्ट करायचं आहे. वर्ष असणार आहे 26-27 आपण सिलेक्ट करणार. इथे आता महिना सिलेक्ट करावा लागणार आहे आपल्याला. तर मे महिना आपण सिलेक्ट करणार तिथे. नंतर मित्रांनो इकडे आपल्याला बहुतेक टॅब ज्या असणार आहे त्या लॉक असणार आहे. आपल्याला 10%ची रक्कम जे काही असणार आहे ती आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहे. तर बघा ती रक्कम मी इथे ॲड करून घेतो. इथे आपल्याला ही जी रक्कम आपण टाकलेली आहे ती टाकल्यानंतर इथे आपल्याला ती जी थकबाकी असणार आहे कधीपासून तर कधीपर्यंतची असणार आहे ती टाकायचं आहे. तर ही जी थकबाकी असणार आहे मित्रांनो आपली नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 पर्यंतची म्हणजे 3 महिन्याची असणार आहे. तर ती तारीख आपल्याला इथे टाकायची आहे. तर त्यासाठी आपण इथे ती तारीख टाकून घेणार. पण बघा इथे आपण ही जी एंट्री केलेली आहे, जर आपले NPS धारक कर्मचारी असेल तर आपल्याला इथे हे एंट्री करायची आहे. जे थकबाकी आहे त्यापैकी 10% रक्कम जी आहे ते आपल्याला इथे कपात करायची आहे. तर याला मित्रांनो आता आपण ते खाली मित्रांनो एक सेव्हचं बटन असणार आहे, यावर आपण क्लिक करून याला सेव्ह करून घेणार. तर बघा मी यावर आता क्लिक केलं आणि हे जी एंट्री आहे इथे सेव्ह होणार आहे. तर बघा डाटा सेव्ह सक्सेसफुली बनून आलेला आहे. याला ओके करणार.
त्यानंतर मित्रांनो आता हा जो इंटरफेस आहे हा कोरा झालेला आहे. आता दुसऱ्या शिक्षकाची एंट्रीसुद्धा त्याच पद्धतीने मी करून घेतो. बघा संपूर्ण जे बदल होते ते करायचे ते आपण करून घेतलेले आहे. आपण टॅब लावून घेतलेले आहे. त्यानंतर जे थकबाकीची रक्कम आहे ते सुद्धा ॲड करून घेतली आणि त्यानंतर जे DCPS धारक कर्मचारी असतील तर त्यांची 10% कपात जी आहे ते सुद्धा करून घेतली. तर बघा आता आपण बिल बनवणार. तर त्यासाठी आपण वर्क लिस्टमध्ये जाणार. वर्क लिस्टमधून पेरोलमधून मित्रांनो आपण पेरोल जनरेशन व्ह्यू हे जे टॅब आहे यामध्ये जाणार. त्यानंतर रिजनरेट पे बिल यावर आपण क्लिक करणार. त्यावर क्लिक केल्यानंतर हा नेहमीचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे. तर बघा जे वर्ष आहे ते इथे बाय डिफॉल्ट सिलेक्ट आहे. आपण मंथ इथून मे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या शाळेचा बिल ग्रुप जो असणार आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि इथे खाली जनरेटचं जे बटन असणार आहे त्यावर सिम्पली आपण आता क्लिक करून घेणार. क्लिक केल्यानंतर मित्रांनो अगदी काही सेकंदामध्ये आपलं जे पे बिल असणार आहे माहे मे 2026चं ते जनरेट होणार आहे. तर बघा मोबाईलवरून मित्रांनो आपण हे बिल बनवलेलं आहे. आपल्यासमोर एक मेसेज आलेला आहे. आपलं बिल जे आहे ते सक्सेसफुली जनरेट झालेलं आहे. याला आपण ओके करणार. ओके केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं हे जे बिल आहे हे आपल्याला दिसणार आहे. तर बघा मित्रांनो पोर्टल थोडं स्लो आहे आज, त्यामुळे थोडा वेळ घेत आहे, परंतु इथे अगदी सहजपणे आपल्याला संपूर्ण बदल जे आहे ते केल्यानंतर आपलं जे बिल आहे ते जनरेट करता येणार आहे. तर बिल जनरेट झालेलं आहे अशा पद्धतीने इथे दिसत आहे बिल जनरेट म्हणून. तर मित्रांनो हे जे बिल आहे हे आपण संपूर्ण चेंजेस केलेलं आहे ते बरोबर आहे का ते आपल्याला अगोदर बघायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे जे बिल असणार आहे हे फॉरवर्ड करायचं आहे. तर आपण हे बिल संपूर्ण चेक करण्यासाठी ऑल रिपोर्टमध्ये जाणार. त्यानंतर इथून बिल डिस्क्रिप्शनमध्ये आपला जो बिल ग्रुप आहे तो सिलेक्ट करणार आणि त्यानंतर शो रिपोर्ट करणार. शो रिपोर्ट केल्यानंतर मित्रांनो बघा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे. इथे मेन रिपोर्ट यावर आपण टिक करायचं आहे. इथे आपल्याला इनरवर क्लिक करून घ्यायचं आहे. इनरवर क्लिक केल्यानंतर आपण जे बिल तयार केलेलं आहे ते संपूर्ण बिल बरोबर जनरेट झालं की नाही ते संपूर्ण आपल्याला बघून घ्यायचं आहे. कपाती मित्रांनो बरोबर आहे. इथे आपलं 3 महिन्याचं जे एरियस आहे DA एरियसमध्ये ती रक्कम आलेली आहे संपूर्ण शिक्षकाची, त्यामुळे हे बरोबर आहे. तर आता आपण परत बॅक जाणार. त्यानंतर ॲक्वाडन्स रोलच्या ज्या काही कपाती आहे त्यासुद्धा आपल्याला एकदा चेक करून घ्यायच्या आहे. तर यासुद्धा कपाती अगदी बरोबर आहे सर्व कपाती. आणि त्यानंतर मित्रांनो आपलं बँक स्टेटमेंट जे असणार आहे ते सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. तर हे सुद्धा अगदी बरोबर आहे. तर मित्रांनो ॲक्युरेट आपलं संपूर्ण बिल जे आहे ते अगदी बरोबर आहे. त्यामुळे आता आपण हे जे बिल असणार आहे हे आपण आता फॉरवर्ड करणार. तर त्यासाठी आपण परत जाणार वर्क लिस्टमध्ये. त्यानंतर पेरोलमधून गेल्यानंतर आपल्याला पेरोल जनरेशन व्ह्यूमध्ये जायचं आहे आणि इथे हे जी टॅब आहे खालची यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपलं जनरेट झालेलं बिल अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे. तर बघा हे जे बिल आहे स्टेटस जर आपण पाहिलं तर पे बिल जनरेटेड असणार आहे. तर हे बिल आपल्याला मित्रांनो इथून अगोदर सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर हे जे बिल आहे आपल्याला फॉरवर्ड करायचं आहे. तर फॉरवर्ड बिलवर आता मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर एक कन्फर्मेशन आपल्यासमोर आलेलं आहे. आपल्याला हे बिल फॉरवर्ड करायचं आहे का म्हणून याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आता हे जे बिल आहे मित्रांनो हे DDO2ला म्हणजे गट शिक्षणाधिकारी लॉग इन आहे त्या लॉग इनला हे बिल फॉरवर्ड होणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण मे 2026चं जे रिजेक्ट झालेलं बिल आहे ते संपूर्ण नवीन बदल करून थकबाकी वगैरे ॲड करून आपण तयार केलेलं आहे. अगदी सहजपणे मोबाईलवरून ते संपूर्ण तयार झालेला आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती, शालार्थ पगार बिल माहे मे 2026चं नवीन बिल आपण कशा पद्धतीने तयार करायचं याची संपूर्ण लाईव्ह डेमो आपण पाहिलेला आहे. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishara.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.